हाय फ्रेंड, हे बघा मी आता चाललेली आहे बाहेर माझ्या मैत्रिणीच्या घरी. माझ्या मैत्रिणीनं मला फोन करून बोलवलेली आहे. माझ्या घराच्या एक 10 मिनटाच्याच अंतरावर तिचं घर आहे. हे बघा मी पोहोचलेली आहे तिच्या घरी. गाडी आहे. हे बघा आतमध्ये मी एंट्री केलेली आहे. मी आनाव आणि माझी मैत्रीण बसलेली आहे. हे बघा ही माझी मैत्रीण आहे. तुम्ही हिला ओळखतच असाल कारण ही शिक्षिका आहे, संगीत शिकवती आणि ही खूप छान गाणं पण म्हणती. आणि मी तिच्या घरी गेलेली आहे आणि मग तिथे आमची गप्पा गोष्टी चालू झालेले आणि ती म्हणली जेव आधी म्हणली. मी म्हणलं नको बाई, नाश्ता वगैरे झालेला आहे. म्हणून आणावसाठी तिने आईस्क्रीम आणलेलं. मग आम्ही आईस्क्रीम खात बसलेलो तिथं, मी आणि आनाव माझी मैत्रीण. असं आमचं चाललेलं आणि मजाक मस्ती खूप दिवसाच्या गोष्टी वगैरे चालू होत्या सगळ्या. आणि ती खूप गोड गाणं खूप छान गाते, पण मला वेळच नाही भेटला. कधी नेक्स्ट टायमाला तिच्या घरी कधी गेले तर मग मी तिचं गाणं पण ऐकून. ती खूप छान ऑर्केस्ट्रा वगैरे करते, कार्यक्रम वगैरे करते. खूप छान तिचा आवाज आहे. तुम्हाला माहीत पण असेल, व्हिडिओ वगैरे तिचे बघितला पण असाल तुम्ही. आणि ही माझी मैत्रीण. आता मी चाललेली आहे घरी. हे बघा आता मी आनावला म्हणले चल आता घरी जाऊया. खूप वेळ झाला होता तिच्या घरी जाऊन आणि जेवायचा टाईम झाला होता. आणि ते केली होती माझ्या वहिनीने शेवग्याची वरण केली होती आणि आईचं जेवण माझं जेवण असं चाललेलं होतं. घरात परत आले मी घरी. दुपारचं जेवणचा टाईम झालेला. शेवग्याचं वरण खूप सुंदर केलेली वहिनीने. मग भाकर कुचकरून खायची इच्छा झाली माझी पण. आणि आनावला पण सप्पक वरणामध्येच म्हणजे टाक म्हणलं होतं शेवग्याचं. त्याला शेवग्याचं वरण पण आवडतं आनावला पण. माझा कबीर पण बसला होता, माझ्या भावाचा मुलगा पण जेवायला बसला होता. दोघं मिळून ते खात होते. त्यांनी कधी शेंग खात नाही माझ्या भावाचा मुलगा कबीर, पण त्यानं आनावचं बघून मी पण खातो आत्तू, मला पण खायचं आहे असं म्हणलेलं. म्हणून आमचं असं छानपैकी दुपारचं जेवण चालू होतं. मी भाकर करून खात होते. मग वहिनीला पण खायची इच्छा झाली होती. मग वहिनीने पण चला आपण शेवग्याचं वरण करून खाऊया. मग आमचं जेवण असं दुपारी छानपैकी झालं. पण माझ्या जरा तोंडातलं आलेलं, मला खूप तिखट लागत होतं. वहिनी म्हणली सप्पकच केलं आहे वरण. आणि आनाव आणि कबीर असं छानपैकी जेवत होते आणि मग मला तिखट लागलं होतं खूप. माझं जेवण झाल्यानंतर मी मागवलं आईस्क्रीम. हे बघा कोन आईस्क्रीम मागवलेलं आहे सगळ्यांसाठीच, आईसाठी, वहिनीसाठी, माझ्यासाठी. आणि असं आम्ही छान कोन आईस्क्रीम खाल्लेलं. माझ्या मैत्रिणीच्या घरी पण मी खाल्लेली, पण आनावने म्हणला मम्मी मला पण खायचं. मग असं कोन आईस्क्रीम आम्ही खाल्लेलं आहे. आणि व्हिडिओ आता इथेच थांबवते. बाय.